जय महाराष्ट्र मित्रांनो, परमनंट सरकारी जॉब पाहिजे तर महाराष्ट्र सरकारतर्फे वेगवेगळ्या डिपार्टमेंट मार्फत तलाठी झालं या वेगवेगळ्या पोस्टसाठी भरती निघाली आहे. खासियत त्याची अशी की टोटल 5707 जागांची भरती आहे. कारण की 2500 प्लस म्हणजे 2600 प्लस जागांची जी भरती होती त्याची नोटिफिकेशन आली होती, त्याची तारीखही वाढून दिली आहे. आणि आता सध्या कालमध्येच 3000 नवीन पोस्ट सुद्धा ऍड केलेल्या आहेत, ज्यामध्ये तलाठी सुद्धा पोस्ट असणार आहे. त्यामुळे संपूर्ण माहिती समजून घ्या, कारण की भरपूर सारे बदल केले आहे. कशा प्रकारे ही एक्झाम होणार आहे, अप्लाय कसं करायचं, कोण कोण अप्लाय करू शकताय, संपूर्ण माहिती तुम्हाला आजच्या व्हिडिओत मिळणार आहे. याचा स्टडी कसा करायचा, कुठले पुस्तक वापरायचे याची माहिती पण तुम्हाला आजच्या व्हिडिओत मिळणार आहे. त्यामुळे नक्की चॅनल सबस्क्राईब करा. तुमचं शिक्षण काय झालंय, कुठल्या प्रकारच्या वॅकन्सी पाहिजे त्यावर पण नक्की कमेंट करा. चला तर बघूया डिटेलमध्ये. तर मित्रांनो, तुम्ही स्क्रीनवर बघू शकताय महाराष्ट्र लोकसेवा आयोग म्हणजे महाराष्ट्र पब्लिक सर्व्हिस कमिशन MPSC मार्फत ही जाहिरात आलेली आहे. मोठ्या प्रमाणात भरती होते आहे. जसं की बघू शकताय 2 नवीन PDF तुम्हाला बघायला मिळेल. ही बघा 22 जुलै 2026 रोजी ही PDF आलेली आहे. त्याच्याद्वारे माहिती पण देतोय. आणि मागे पण एक भरती निघाली होती, तुम्ही वाचलंच असेल. इथे 2619 जागांसाठी भरती आहे. आणि ऊर्जा विभाग झालं, कामगार विभाग, वित्त विभाग, गृह विभाग यांमार्फत ही भरती होते. आणि आता सध्या जे पद आलेले त्यामध्ये तुम्ही बघू शकताय तलाठी सारखं ग्रुप सी चे पद आहे. राज्य ग्राहक तक्रार निवारण आयोग यांच्यातर्फे आहे. त्याच्यानंतर कृषी विभागातर्फे आहे, अन्न नागरी पुरवठा विभागातर्फे आहे, आदिवासी विभाग झालं, महसूल विभाग झालं, वन विभाग झालं, यांतर्फे सुद्धा 3088 जागांसाठी ही भरती निघालेली आहे. ओके, आता सगळ्यांना या भरतीबद्दल माहितच असेल, आपण व्हिडिओ टाकला होता. अनेकांनी फॉर्म भरले नव्हते कारण की त्यांच्या आवडीच्या पोस्ट नव्हत्या. पण आता यांनी एक नवीन शुद्धीपत्रक काढलेलं आहे, तुम्ही ते वाचू शकतात. या शुद्धीपत्रकामध्ये संपूर्ण माहिती दिलेली आहे. जसं की तुम्ही इथे बघू शकताय, आधी जी भरती निघाली होती त्यामध्ये 2619 रिक्त पदे भरण्यात येणार होते. 25 जून 2026 रोजी आली होती. आणि त्याची तारीख सुद्धा वाढून दिलेली आहे, जी की एक चांगली गोष्ट आहे. तुम्ही ते बघू शकताय, तारीख वाढवण्यात आलेली आहे. प्लस हे नवीन सुद्धा पदे ऍड करण्यात आलेली आहे. कुठली कुठली पदे आहे तर बघू शकताय, सगळ्यात पहिलं पद जे आहे ते महसूल व वन विभागातर्फे आहे. तुम्ही ते बघू शकताय, ग्राम महसूल अधिकारी ज्याला आपण तलाठी म्हणतो, गट क चं हे पद असणार आहे. ज्यामध्ये 1539 जागा आहे. कुठल्याही शाखेतली पदवी तुमच्याकडे आहे, म्हणजे ग्रॅज्युएशन तुमचं झालंय, मग सायन्स, कॉमर्स, आर्ट्स, कुठलंही ग्रॅज्युएशन तुमचं झालंय, तुम्ही इथे अप्लाय करू शकताय. शेवटची तारीख 5 ऑगस्ट 2026 असणार आहे. त्यामुळे दिवस कमी आपल्या हातात आहे, लवकरात लवकर अप्लाय करावं लागेल. त्यानंतर दुसरी जी पोस्ट आहे त्याबद्दल सुद्धा तुम्ही ते बघू शकताय, राज्य ग्राहक तक्रार निवारण आयोग मुंबई यांच्यातर्फे बघू शकताय, गट क साठीच हे पद आहे. टोटल 11 आहे. कुठल्या शाखेची पदवी आहे चालतंय. त्याच्यानंतर कृषी विभागातर्फे इथेच तुम्हाला फक्त मत्स्य विषयातील पदवी पाहिजे, पण बाकीच्या सगळ्या ठिकाणी ग्रॅज्युएट 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 आणि या ठिकाणी सुद्धा एनी ग्रॅज्युएट तुम्ही आहात, तुम्ही इथे अप्लाय करू शकताय. ओके, ज्यांचं टायपिंग झालंय त्यांच्यासाठी या पद आहे 6, 7, ओके, 8, 9. पण बाकीच्यांसाठी फक्त आणि फक्त ग्रॅज्युएशन झालंय तरी तुम्हाला चालणार आहे. ओके, फॉर्म भरायची शेवटची तारीख किती आहे तर बघू शकताय, अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख ही 5 ऑगस्ट असणार आहे. ऑनलाईन पद्धतीने आपल्याला अर्ज करायचे आहे. शुल्क भरायची शेवटची तारीख 8 ऑगस्ट असणार आहे. ओके, जे की आपण UPI, क्रेडिट कार्ड, नेट बँकिंग, डेबिट कार्डद्वारे भरू शकतोय. म्हणजे टोटल पदे किती झाले तर टोटल गट क साठी पदे झाले 5707. ओके, यासाठी शैक्षणिक पात्रता, वयाची अट, संपूर्ण माहिती यांच्या ऑलरेडी आधीच्या ज्या PDF मध्ये ती दिलेली आहे. याचा व्हिडिओ मी डिस्क्रिप्शनमध्ये टाकून देईल, तो बघून घ्या. त्यामध्ये तुम्हाला सगळी माहिती दिसून जाईल. यामध्ये आपल्याला सॅलरी किती मिळते, 1,22,000 रुपयांपर्यंत मिळते. भरपूर सारे भत्ते म्हणजे अलाउन्सेस वगैरे आपल्याला मिळतात. त्याच्यानंतर कास्टनुसार किती जागा आहे, शैक्षणिक पात्रता काय, संपूर्ण माहिती मी तुम्हाला दिलेली आहे. त्यामुळे जे एलिजिबल आहे त्यांनी नक्की अप्लाय करा, मित्रांसोबत शेअर करा, कारण की कम्प्युटर बेस्ड तुमची टेस्ट होणार आहे. याचा सिलेबस, स्टडी मटेरियल इथे मी बुक टॅग करून देईल, तिथून तुम्ही स्टडी सुरू करून द्या. त्यामुळे जे एलिजिबल आहे नक्की शेअर करा, लाईक करा. जय हिंद, जय महाराष्ट्र.